गडचिरोलीतल्या सिंचोरामध्ये 80 विद्यार्थ्यांना पुरातून आता सुखरूप बाहेर काढण्यात आलाय। तर गडचिरोलीमध्ये सध्या सिंचोरात ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे शासकीय वसतिगृहात पाणी शिरलेलं होतं आणि आपण त्या संदर्भातली ही दृश्य पाहतोय। गडचिरोलीच्या सिंचोरात 80 विद्यार्थ्यांना पुरातून आता सुखरूप बाहेर काढण्यात आलं आणि त्यावेळीचे हे दृश्य। मुसळधार पाऊस खरं तर गडचिरोलीमध्ये सुरू आहे। ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू आहे, त्याचा फटकाच या इथल्या विद्यार्थ्यांना बसल्याचं पाहायला मिळत आहे। शासकीय वसतिगृहात सुद्धा पाणी शिरलेलं आहे आणि या विद्यार्थ्यांना पुरातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल। आशिष, नक्कीच गौरी, सिरोंचा तालुक्यात 4 तास सतत आलेला पाऊस जो आहे तो ढगफुटी सदृश्य पाऊस असल्यामुळे बहुतेक घरात आणि वसतिगृहात पाणी जो आहे तो शिरलेला होता। शासकीय वसतिगृहामध्ये 80 विद्यार्थी जे आहेत ते अडकलेले होते आणि त्यांना पाण्यातून बाहेर काढण्याकरिता पोलीस जवानांनी अथक परिश्रम करून आणि अथक प्रयत्न करून त्यांना बाहेर काढले। हा ऑपरेशन राबवित असताना एक पोलीस जवानाला सर्पाने चावासुद्धा घेतलेला होता, परंतु सुदैवाने सदर सर्प हा बिनविषारी असल्यामुळे अनर्थ टळला आणि मुख्य म्हणजे काही घरातसुद्धा पाणी शिरलेले होते। पोलिसांनी तिथंसुद्धा ऑपरेशन राबवून सर्वांना सुरक्षित स्थळी हलवलेले आहे। अजूनही पाणी जे आहे ते वसतिगृहामध्ये आहे, परंतु सर्व विद्यार्थी हे सुखरूपपणे त्यांना बाहेर हलवण्यात आलेले आहे। आज हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्यात जे आहे रेड अलर्ट जारी केलेला आहे, म्हणून आज सुद्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस येण्याची जी आहे शक्यता आहे, म्हणून सर्वांनी सतर्कता बाळगावी असे जे आवाहन सुद्धा आहे जिल्हाधिकारी यांनी केलेले आहे।